नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. मी आत्ता काय ठेवलं माहिती आहे का, की मी जेवणानंतर तुम्हाला माहिती आहे मी वेलदोडा खातेच. ते मला फार वाईट व्यसन लागलेलं आहे. पूर्वी मी सकाळी अर्धा संध्याकाळी अर्धा खात होते, मग नंतर एक एक खायला लागले, मग दोन दोन खायला लागले, मग तीन तीन खायला लागले. आता चार चार पाच पाच एकेका वेळेला खाते मी. बरोबर आहे की नाही मला माहीत नाही, पण छान वाटतं मला आणि अजिबात झोप येत नाही, कायम फ्रेश राहतं त्यानं. बाकीच्या व्यसनापेक्षा हे व्यसन बरं. तुम्हाला मी हे सांगणार होते की परवा मी म्हटलं ना तुम्हाला की मी असं स्ट्रीट मार्केटवर मधून हे सगळं बरंच सारं घेऊन आलेली आहे. खूप सारे बुके आहेत ह्याच्यामध्ये बरं का. तर मी तुम्हाला म्हटलं होतं की त्या मावशींना मी काही वस्तू देणार आहे. त्या ओळखीच्या नाही आहेत माझ्या, पण रोज आता हे जाऊन जाऊन माझी खूप छान त्यांच्याशी दोस्ती झालेली आहे. त्यांच्याजवळ लहान मुलं असतात, म्हणून मी छोटे छोटे कपडे वगैरे जे काही असेल, टॉवेल, टी शर्ट, याऊ त्याऊ जे काय बरंच सारं आपल्या घरामध्ये असतं, पुन्हा बेडशीट, साडी वगैरे असं जे होतं ते मी असं मोठी बॅग भरून काल नेऊन दिलं. मी देऊन दिलं हे काही मला सांगण्यात महत्त्वाचं नाही आत्ता, पण तिनं काय दिलं तुम्हाला सांगते. हे बघा, मी ते दिलं आणि तिनं लगेचच्या लगेच हे दोन घेतले तिच्याकडचे आणि मला म्हटली माझी आठवण म्हणून ठेवा तुमच्याजवळ. किती मोठेपण आहे अहो, किती मोठेपण आहे. हे बघा, असे हे तिनं दोन दिले मला. काय हे बघा, असे किती सुंदर आहेत ना हे दोन. मला म्हटले तुम्ही बाकी सगळं नेलं आहे, आज हे नवीन आलेत हे घेऊन जावं माझ्याकडं. मी म्हटलं अगं खूप दिली आहे नेलेत मी, हे माझ्याकडनं म्हटली माझी आठवण म्हणून. मला इतकं असं भरून आलं ना त्यावेळेला. मग मी आणि पण दोन मोठे मोठे घेतले, ते आता उद्या परवाला दाखवीन, आता जवळ नाही आहेत हे. तर हे अशा पद्धतीचं खूप छान असं टोपली मी अशी अरेंज केलेली आहे इथं आणि इथंच आता अशी ठेवलेली आहे. मी असा वेगळाच बुके असा वेगळ्या ठिकाणी ठेवण्यापेक्षा एकत्र करून हे असं ठेवलेलं आहे. आणि असे खूप सारे बुके माझ्याजवळ मी आणलेले त्यावेळेला, फ्लॉवर पॉट आर्टिफिशियल. कारण हे बघा, सगळ्याच ठिकाणी काही ओरिजिनल शक्य नाही आणि नेहमी फुलं असत नाहीत ओरिजिनलला. तर हे मला खूप छान वाटलं, मला घरामध्ये खूप मस्त वाटतं एक कलरफुल रंगीत रंगीत. तर तुम्हाला हे मला सांगायचं होतं की आपण देतो त्याच्यापेक्षा तिनं मला हे जे दोन दिलेले आहेत छोटे छोटे बुके, फ्लॉवर बुके, ते मला खूप महत्त्वाचे आहेत. का तर पटकन तिनं तिच्या हातातनं तिथले काढून दिले. म्हणजे किती सुंदर मला असं वाटलं ना. काय का खरं, मी तर तिला सगळं जुनं बिनं दिलं होतं, तिनं मला नवीन दिलं. तर ठीक आहे, असू दे. मी खूप सारे तिच्याकडनं घेतले होते, त्याचं तिला ते हे वाटलं होतं. पुन्हा कुठंतरी खायला दे, काहीतरी घे, कोल्ड्रिंक दे, असलं काय काहीतरी मी त्या मुलांना केलं होतं. असे आपले काही ना काहीतरी बंध असतात, एकमेकांशी बॉन्डिंग होतं. आणि म्हणून मी तुम्हाला म्हणत असते की ऑनलाईन सगळं मागवण्यापेक्षा बाहेर फिजिकली बाहेर जात जा, काहीतरी ॲक्टिव्हिटीज करत जा, काहीही करा. बाजारात जा, हिंडायला जा, फिरायला जा, मार्केटमध्ये जा, किराणामालाच्या दुकानात जा, काही विंडो शॉपिंग करायला जा. दरवेळेलाच काही खरेदी करा असं नाही म्हणणार. विंडो शॉपिंग काय आलं आहे म्हणून बघायला जायचं, काय कपडे आले आहेत, काय भांडी वेगळी वेगळी आली आहेत, असं वेगळं काय आहे दुकानात हे बघायला जायचं. खूप आनंद मिळतो बरं का, आणि मनाला आनंद मिळतो आणि मनाला फ्रेश वाटतं. त्यामुळे अर्थातच आपण फ्रेश होतो. आज मला खरं तर एका छोट्याशा दुसऱ्या एका विषयावर बोलायचं आहे. काही काही माणसं ही खूप तुसडी असतात बरं का. तुसडी म्हणजे काय, की आपण इंग्लिशमध्ये त्याला कट म्हणतो, ॲब्रप्ट म्हणतो. म्हणजे विचार न करता बोलणे, तुसडेपणाने वागणे, म्हणजे प्रेमळपणाने न वागणे, आपुलकीने न राहणे, किंवा आपल्याला काही लावून घ्यायचं नाही आहे. समोरच्या व्यक्तीशी आपल्याला रिलेशन नको आहेत, संबंध नको आहेत, तर असा हा तुसडेपणा. फटकन बोलून टाकायचं, समोरच्या व्यक्तीच्या मनाचा विचार न करता समोरच्या व्यक्तीला लागेल असं बोलणे, किंवा ते लागलं हे सुद्धा न समजणे, तुसड्यासारखं बोलणे, मनाला येईल ते फट्ट दिशी बोलणे, विचार न करता बोलणे. आणि आजकाल असा तुसडेपणा, कर्टनेस, ॲब्रप्टनेस तर खूप वाढला आहे असं मला वाटते.
पूर्वी असं नव्हतं, सगळेजण एकत्र जमायचे. पूर्वी काय एकमेकांच्यात हेवेदेवे नसतील, भांडणं नसतील, रुसवेफुगवे नसतील, सगळं असणारच की. फॅमिलीच्या फॅमिली एकत्र राहायच्या, सणावाराच्या निमित्त एकत्र यायच्या. मग त्यावेळेला ह्या सर्व गोष्टी नसतील, असतील ना, पण तरीसुद्धा सगळ्या गोष्टी विसरून सगळेजणं प्रेमाने, आपुलकीनी, स्नेहाने, जिव्हाळ्याने राहायचे. पूर्वी हा प्रेम, आपुलकी, जिव्हाळा सगळा होता. का माहिती आहे का? की माणसाला माणसं लागायची कार्यक्रमाच्या निमित्ताने. समजा आता कोणीतरी एखाद्या दुसऱ्या सिटीत राहत आहे, तर आपल्याला असं वाटायचं की आपण कधीतरी गेलं की त्यांच्या घरी आपल्याला जावं लागेल. म्हणजे कुठेतरी मनामध्ये असायचं की त्यामुळे आपण त्यांच्याशी चांगलं वागायचो. पण आता काय झालं आहे माहिती आहे का? प्रत्येकाच्याकडे पैसा आहे, हॉटेल्स आहेत, सकाळी जाऊन संध्याकाळी यायची सोय आहे. त्यामुळे कुणाची कुणावरला गरज नाही आहे, कमी झालेली आहे गरज. आणि त्यामुळे आपुलकी कमी झालेली आहे, प्रेम नाही आहे. याला कारण म्हणजे सगळ्यांच्याकडे आलेली आर्थिक स्वातंत्र्य. आणि त्या आर्थिक स्वातंत्र्यामुळं, निरनिराळ्या सुखसोयींच्यामुळं आपण म्हणतो विभक्त कुटुंब पद्धती झाली आहे म्हणून प्रेम कमी झालं आहे, असं नाही. एकत्र कुटुंब पद्धतीची गरज वाटत नाही आहे. कारण की पूर्वी कसं सासू सुना सगळे एकमेकाला जावा वगैरे एकमेकाला धरून असायच्या. त्यांची मुलं कशी अशी वाढायची. पण आता नाही. आता केअरटेकर ठेवतील किंवा केअर सेंटरमध्ये मुलं ठेवतील, पण घरात सासू नको वाटते. का नको? आपली मुलं आपण बाहेर ठेवू पाळणा घरामध्ये. म्हणजे ह्या नवीन सोयी सुरू झाल्या आहेत, तर त्या सोयींच्यामुळे माणसं नकोशी वाटायला लागली आहेत. आणि त्यामुळे पूर्वी कसं होतं की एकमेकांशी स्नेह, संबंध, एकमेकांवर अवलंबून राहणं किंवा एकमेकांची कधी ना कधीतरी गरज लागेल, शारीरिक, मानसिक, भावनिक, काही ना काहीतरी आर्थिक, एकमेकांची गरज लागेल म्हणून माणसं फटकन कुणालाही तोडून बोलत नव्हती. एखादी गोष्ट सहन करायचं, अपमान सहन करायचा, कोणीतरी बोललेलं सहन करायचं, जाऊ दे म्हणायचं, लेट गो करायचं. ह्या सर्व गोष्टी पूर्वी होत्या. पण आता कोणीही लेट गो वगैरे करत नाही. मला तुझी काय गरज आहे, मी का कोणाचं ऐकून घेऊ, ही भावना आता आलेली आहे. आणि आम्हाला काय गरज आहे, आम्ही सकाळी जाऊन संध्याकाळी येतो कार्यक्रमाला सुद्धा कुठे गेलो तर. आम्हाला कुणाच्या घरी राहायची गरज नाही, त्यामुळे त्या लोकांशी धरून ठेवायची गरज नाही, अशी अवस्था आलेली आहे आता. आणि म्हणून स्वभाव हे तुटक वागणं सुरू झालेलं आहे. आणि तुटक वागण्यातनं प्रेम कमी झालं. त्यामुळे तुसडेपणा, समोरच्या व्यक्तीने आपल्याशी फारसं बोलू नये किंवा त्या व्यक्तीला तुटक उत्तरं द्यायची. समोरच्या व्यक्तीनं काहीतरी बोललं तर त्या व्यक्तीला अपमान होईल असं बऱ्याच वेळेला बोलायचं की परत त्या व्यक्तीने आपल्याशी संबंध साधू नये किंवा बोलण्याचा प्रयत्नच करू नये. संभाषण हे आता पूर्ण संपलेलं आहे. तुसडेपणा असेल एखाद्या व्यक्तीकडे तर कोण कशाला संभाषण करायला जाईल. थोडक्यात तुसडेपणा काही वेळेला कसं होतं की हा जो कर्टनेस आहे तो काही वेळेला रागात येतो, अपमान झालेला असतो. मग त्या व्यक्तीशी आपल्याला बोलायचं नसतं, एखाद्या व्यक्तीबरोबर आपल्याला संबंध ठेवायचा नसतो, एखादी व्यक्ती आपल्याला आवडत नसते. अशा वेळेला त्या व्यक्तीशी संबंध न ठेवण्यासाठी किंवा त्या व्यक्तीच्या संपर्कात न राहण्यासाठी, त्या व्यक्तीपासून लांब जाण्यासाठी म्हणून तुटकपणे बोललं जातं, थोडं बोललं जातं, तुसडेपणाने बोललं जातं. म्हणजे ती व्यक्ती आपल्याशी बोलायलाच येते. म्हणजे थोडक्यात संबंध समोरच्या व्यक्तीशी कमी करत जायचे असतील, नको असतील, तर हे तुसडेपणा सुरू होतं. आणि असा बऱ्याच व्यक्तींच्या स्वभावामध्ये आजकाल तुसडेपणा यायला लागलेला आहे. तरुणांच्या बाबतीतसुद्धा हा यायला लागला आहे. आपण म्हणतो तरुण मुलं फाटफाट बोलतात, त्यांना काही समजत नाही, पटकन बोलून जातात. नाही, ती तुसडी व्हायला लागली. नुसती फाटफाट बोलणं ठीक आहे, मान्य आहे. एखाद्याचा रागीट स्वभाव असतो, चिडका स्वभाव असतो, विचार न करता बोलायचा स्वभाव असतो, मान्य आहे. पण तुसडेपणा हा जाणून बुजून केला जातो. समोरच्या व्यक्तीला समजेल, अपमान करतोय आपण, ते आपल्याला त्या व्यक्तीशी संबंध नको आहे असं वाटतंय, तर हा समोरच्या व्यक्तीला समजावं यासाठी हा तुसडेपणा केला जातो. आणि आपण म्हणतो नको बाबा, त्या व्यक्तीशी कोण बोलणार, तुसडी आहे, गर्विष्ठ आहे, तुसडी आहे असं आपण म्हणतो ना. म्हणजे आपण परत त्या व्यक्तीशी बोलायलाच जात नाही. किंवा आपल्याला एखाद्या व्यक्तीशी बोलायचं नसेल तर तुटकपणे बोलून जातो आपण.
म्हणजे ती व्यक्ती आपल्याशी परत बोलायला येत नाही, संबंध त्या ठिकाणी कमी 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 होत जातात. म्हणजे थोडक्यात आपण त्या व्यक्तीवर कुठल्याही प्रकाराने जर का अवलंबून नसेल किंवा आपल्याला तिचा कधीही आयुष्यात उपयोग होणार नाही असं आपल्याला वाटत असेल किंवा आपल्याला असं वाटत असेल काय नाही ह्या व्यक्तीची मला आयुष्यात कधी गरज लागणार नाही, मला घ्यायची नाही याची गरज, मला ह्याचा काही मदत घ्यायची नाही असं वाटत असेल तर त्या ठिकाणी माणूस तुसडेपणाने वागतो. तर असा हा स्वभाव आजकाल वाढत गेला आहे, कारण की प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या प्रकाराने स्वतंत्र व्हायला लागलेला आहे आणि सुखसोयी वाढलेल्या आहेत, त्यामुळे तुसडा व्हायला लागला आहे, स्वभाव तुसडा व्हायला लागला आहे. पूर्वी हा तुसडा स्वभाव बऱ्याच वेळेला कसा असायचा, कुणाचा असायचा माहिती का? हे आजोबा लोक, म्हातारी लोक, पेन्शनर लोक ह्यांच्यात हा तुसडा स्वभाव जास्त असायचा. कारण की ह्यांना काय सगळं व्यवस्थित असायचं, छान असायचं, ह्यांना कुणाचं ऐकून घ्यायचं नसायचं, कुणाचं ऐकायचं नसायचं. मीच शहाणं हा त्याच्यामध्ये एक भाव असायचा. समोरच्याला मूर्ख समजायचं, समोरच्याला काही समजत नाही असं समजायचं. आणि अशा वेळेला ही विशिष्ट वयातली माणसं वय झालं की तुसड्याप्रमाणे वागायला लागतात, तुसड्यासारखं वागायला लागतात. खूप वेळेला पूर्वी मी ऐकले तो म्हातारा तुसडाच आहे. स्त्रिया ह्या बऱ्याच वेळेला एकमेकांना समजून घेतात, पण आता बायकासुद्धा खूप तुसड्या झालेल्या आहेत. तर कारण की बायकांचं कसं, बायकांच्याकडे पण आता आर्थिक स्वातंत्र्य आलं आहे ना, त्यामुळे त्यासुद्धा आता तुसडेपणाने वागायला लागल्या. पूर्वी वागत नव्हत्या, रागीट होत्या, चिडक्या होत्या, पण तुसड्या नव्हत्या. पण आता तुसड्या झालेल्या आहेत. मी म्हटलं ना तुम्हाला की म्हातारी माणसं बऱ्याच वेळा तुसडेपणाने वागायला लागतात. माझ्याही लक्षात आलेलं आहे काही वेळेला वय जसं आमचंही व्हायला लागलेलं आहे तसं तसं आम्हाला काही माणसं, निगेटिव्ह माणसं, नकारार्थी माणसं आम्हाला नको वाटायला लागतात. आमच्या ह्या एजमध्ये आता मलाही स्वतःला असं वाटायला लागलं आहे, आमच्या डोक्याला त्रास होईल असं कुठलंही आमच्याजवळ नको. मग ती व्यक्ती असू दे, तो प्रसंग असू दे, तो एखादी ती जागा असू दे, त्या ठिकाणी जायचं टाळायचं, त्या व्यक्तीशी बोलायचं टाळायचं. अशा व्यक्तींशी तुसडेपणा करावा हा आतून वाटायला लागले ह्या एजमध्ये मला. आणि माझ्या लक्षात आलं की आपण हल्ली सगळ्यांशी नाही पण काही काही लोकांशी आपण तुसड्यासारखं वागतो, समजून घेत नाही स्वतः. कारण ते समजून घ्यायची, समोरच्या व्यक्तीचं ऐकून घ्यायची कपॅसिटी आता वयोमानानुसार आमची कमी झाली. आम्हाला असं वाटतं काय कोण त्यांचं दुखणं ऐकत राहणार, कोण त्यांचं दुःख ऐकत राहणार, कोण त्यांच्या किटकिटी ऐकत राहणार, असं हळूहळू विशिष्ट वयानंतर वाटायला लागतं. याआधी कसं असतं की समोरच्या व्यक्तींच्या प्रॉब्लेम्समध्ये वगैरे इंटरेस्ट असतो, चहाड्या करण्यात इंटरेस्ट असतो, गप्पा गोष्टी करण्यात इंटरेस्ट असतो, काय चाललं आहे हे ऐकण्यात इंटरेस्ट असतो, ह्या सगळ्या गोष्टीत इंटरेस्ट असतो. पण विशिष्ट वयानंतर हा इंटरेस्ट कमी होत जातो आणि मग असं वाटतं तुसड्यासारखं वागायला सुरू होतं. हे माझ्यासुद्धा स्वतःच्या लक्षात आलं आहे बरं का, की मी काही गोष्टी मला नको असतील तर मी त्या व्यक्तीबरोबर तुसड्यासारखं वागते. म्हणजे लक्षच देत नाही, मी लक्षच द्यायचं नाही, केअरच करायची नाही. किंवा काही काहींना तर मी स्पष्ट, आता परवाच एका माझ्या मैत्रिणीचा फोन आला तर ती मला तिसरंच काहीतरी सांगत होती. त्यांच्या घराजवळ असं असं आहे, मग त्याच्यात बदल करायला पाहिजे, याऊ त्यो. मी म्हटलं ह्याच्याशी माझा काही संबंध नाही, तू मला ह्या बाबतीमध्ये काही सांगू नको. आता तिच्या घराजवळ काहीतरी तिला म्हणजे एका ठिकाणी तिला ते काहीतरी चुकीच्या गोष्टी घडताना दिसत आहेत तिच्या गावात, तिच्या घराजवळ. त्याचा मी कशाला त्रास करून घेऊ? पण तेच मी पूर्वीची असते तर फार तिला काहीतरी सल्ला दिला असता, केलं असतं. मी म्हटलं मला नको सांगू, मला काय त्याच्याशी देणं घेणं नाही आहे. तुला काही देणं घेणं आहे का? म्हटली नाही, मला नाही, फक्त माझ्या डोळ्याला दिसते. तुला काही करता येत नसेल तर गप्प बस. मी पटकन त्या मैत्रिणीला म्हटलं तुला काही त्याच्यात करता येत नसेल ना, गप्प बस, आणि मलाही याबद्दल काही सांगू नको, माझ्याजवळ वेळ नाही ऐकायला. म्हणजे इतकं फटकन मी तिला तुसड्यासारखी बोलले ना, कर्टली. मलाही जाणवलं, पण ते आवश्यक होतं, बोलणं आवश्यक होतं. काही वेळेला नको त्या गोष्टीत आपण इंटरेस्ट घेऊन आपला वेळ वाया घालवत असतो, आपली एनर्जी वाया घालवत असतो, आपली बुद्धी वाया घालवत असतो. तर ते आता समजायला लागलं आहे ह्या विशिष्ट वयानंतर की कुठे थांबायचं, आणि त्यामुळे हा तुसडेपणा येतो. अर्थात हा चांगल्या ठिकाणी आलेला तुसडेपणा आहे. पूर्वी बऱ्याच वेळेला आपण नाईलाजानी समोरच्या व्यक्तीचं मन जपण्यासाठी
रिलेशन जपण्यासाठी, नातेवाईक जपण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी सहन करत असतो. आता विशिष्ट वयानंतर ही सहनशक्ती संपते किंवा आपल्याला सहन करण्याची गरज नाही हे कळायला लागतं. आणि मग आपण विशिष्ट वयानंतर तुसडे व्हायला लागतो. पटकन उत्तर द्यायचं हे सगळं विशिष्ट वयानंतर यायला लागतं. तर मला या गोष्टीवर मुद्दाम आज बोलावंसं वाटलं, का तर मी माझ्या मैत्रिणीला असं उत्तर दिलं. त्यानंतर मी बघत गेले की हां, आपल्याला ज्या गोष्टी नको आहेत त्या ठिकाणी आपण त्या गोष्टी आपण टाळतो. एखाद्या कार्यक्रमाला मला जायचं नाही आहे, मला त्या ठिकाणी पॉझिटिव्ह वाईब्स येत नाही आहेत, मला त्या ठिकाणी आनंद मिळत नाही आहे, त्या ठिकाणी मला किटकिट वाटते आहे किंवा इतर लोकांचे प्रॉब्लेम्स मला त्या ठिकाणी बघावे लागतात, त्या ठिकाणी फ्रेश वातावरण नाही असं असेल ना, त्या ठिकाणी मी जायचं टाळते आहे. मी जायचं टाळते आणि त्या ठिकाणी जाताना मी टाळताना स्पष्ट सांगते की मला नाही जमणारी यायला. नाही तर पूर्वी कसं होतं, तर बघूया, करूया, जमलं तरी नाही, मला यायला जमणार नाही. स्पष्ट हा जो आला आहे ना कर्टनेस, तुसडेपणा, हा म्हणजे वयानुसार आलेला आहे, अनुभवानुसार आलेला आहे. आणि ह्याला कारण म्हणजे एकतर अनुभवाने आलेलं शहाणपण आणि दुसरं म्हणजे सहनशक्ती कमी झालेली आहे आमची. सहनशक्ती नाहीच आता आम्हाला. फटकन उत्तरं द्यायची. अगदी साधं तुम्ही बऱ्याच वेळेला बघत असाल की कमेंट बॉक्समध्ये पूर्वी मी उत्तरं देत नव्हते, हल्ली मी ऐकत नाही, फटकन उत्तरं देते, वाकडी तिकडीसुद्धा उत्तरं देते कर्टली. मला जर का वाटलं की ही व्यक्ती मला माझ्या चॅनलवर नको, ब्लॉक, डिलीट. हा तुसडेपणा आता आलेला आहे वयानुसार आणि हा येणं आवश्यक आहे आपल्या आयुष्यातल्या. आणि एक मी तुम्हाला सांगते, एका व्यक्तीनं मला म्हणजे कमेंट बॉक्समध्येच लिहिलेलं आहे की असं असं आहे, माझ्या घरातली माणसं अशी वागत आहेत, माझ्या शेजारची अशी वागत आहेत, मी कसं वागावं मला कळत नाही आहे, मी काय करू, मी सहन करते आहे पण मला त्रास होतो आहे, मला कोण किंमत देत नाही आहे. त्या ठिकाणी मला असं वाटलं की अरे फटफट उत्तर दे, तुसड्यासारखं वाग, लक्ष देऊ नको, दुर्लक्ष कर. सारखं सारखं जर का एखादी व्यक्ती वयाच्या 50शीला आलं तरी म्हणते किती मी सहन करायचं, किती. अरे सहन करायचं म्हणण्यापेक्षा नका ना सहन करू, तुम्ही दुर्लक्ष करा, आपल्या जीवनातून तो प्रसंग काढून टाका, ती व्यक्ती बाजूला करा, त्या व्यक्तीला इग्नोर करायला शिका, त्या प्रसंगाला इग्नोर करायला शिका. आणि वेळ प्रसंग आला तर फटकन बोला, तुसडेपणाने वागा, तुसडेपणाने बोलासुद्धा. म्हणजे आपोआपच त्या व्यक्ती, त्या नकारात्मक गोष्टी, निगेटिव्ह गोष्टी तुमच्याजवळ येत नाहीत. आपल्यापासून नकारात्मक ऊर्जा येणाऱ्या काही गोष्टी असतात, काही प्रसंग असतात, त्यापासून आपण कसं दूर जायचं हे आपल्याला समजलं पाहिजे आणि वेळीच त्यावरती आपण उपायही केला पाहिजे, म्हणजे त्यापासून दूर गेलं पाहिजे. कारण वयोमानानुसार असं अजिबात नाही आहे की असू दे, चला सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊया, कुठे ना कुठेतरी आयुष्यात सगळ्यांची गरज लागते वगैरे वगैरे, ह्या गोष्टी आपल्या डोक्यात असतात. पण आता लक्षात ठेवा, आपलं आयुष्य खूप कमी राहिलेलं आहे आणि सगळ्यांची गरज लागेल म्हणून ही जी आपण मोठ बांधत गेलो, ती मोठ फार मोठी झाली आहे, त्याचा बोजा फार मोठा झाला आहे. तो उतरवायला शिका आणि तो उतरवलाच पाहिजे. कारण खूप सारं आपल्या आयुष्यामध्ये असं लक्षात आलेलं आहे की नाही, कशाची गरज नाही लागत. आपल्याला गरज लागत नाही खूप साऱ्या गोष्टींची, खूप साऱ्या व्यक्तींची गरज लागत नाही. आपण त्या सर्वांना विनाकारण सहन करत राहतो. ते सहन करणं थांबवा. धन्यवाद.